परवा म्हणजेच 11 तारखेला जो ऑप्शन दिला होता मी, म्हणजे ऑप्शनमध्ये बाईंग करण्याचं जे आपण ॲनालिसिस केलं होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी 5 ते 7 हजार सहज छापले होते. ठीक आहे. तर तशाच प्रकारचं एक ऑप्शनमध्ये अपॉर्च्युनिटी आज पण सांगणार आहे, आज त्याचं ॲनालिसिस करणार आहे. तर ते बघूया. आणि ऑप्शनमध्ये अशा शुअर शॉट अपॉर्च्युनिटी खूप कमी येतात, की ज्याच्यामध्ये एका दिवसामध्येच 5 ते 7 हजार सहज बनतात. ठीक आहे. तर त्या अपॉर्च्युनिटी अजिबात सोडायला नाही पाहिजे जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता तर. ठीक आहे. तर बघूया. पहिला स्टॉक हा आहे HUL म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर. ठीक आहे. तर आधीचा पण एक लेवल दिला होता मी. ही जी ग्रीन लाईन दिसते 2865ची, तिथला एक लेवल दिला होता आणि तिथं एक फार छान असा प्रॉफिट बऱ्याच लोकांनी बनवला होता. ठीक आहे. तो किती पर्सेंटचा होता ते पण दाखवतो. तर 2-3% एक एकाच दिवसामध्ये मूव भेटला होता. तर त्याच्यानंतर एक हा स्टॉक बघायला गेला तर एक कन्सल्टेशन झोनमध्ये, म्हणजे हायर हाय लोअर लो, हायर हाय लोअर लो असं एक कन्सल्टेशनमध्ये. तर इथंच याची जर काही वरची लेवल बघितली, म्हणजे काय 2964 ही ब्रेक झाल्यानंतर याच्या एक चांगला मूव येण्याची चांगली शक्यता आहे 2986पर्यंत. तर 23 पॉईंटचा हा मूव आहे. हा मूव जर आपण स्टॉकमध्ये कॅप्चर करायला गेलं तर लय मोठं कॅपिटल आपल्या रिस्कमध्ये राहील. ठीक आहे. तर ती रिस्क कमी करण्यासाठी आपण ऑप्शनमध्ये याचा ऑप्शन घेणार आहे. तर याचा 2900चा जो ऑप्शन आहे तो आपण इथं घेऊ शकतो. तर आता आपण याच्या ऑप्शन चेनमध्ये आलेलो आहे. तर याचा हा जो ऑप्शन दिसतो 2900चा, तो घेतलेला सगळ्यात चांगला परवडून का परवडून ते पण सांगतो. तर याचा डेल्टा जर बघितला तर 0.6 आहे. ठीक आहे. म्हणजे जर 23 पॉईंटचा मग आपण तिथं एक्सपेक्ट केला होता, तर जर 23 पॉईंट हिंदुस्थान युनिलिव्हर पळाला तर त्याच्यावरती ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला 12 पॉईंट, 11 ते 12 पॉईंट भेटू शकतात. ठीक आहे. तर 11 ते 12 पॉईंट कमी नाही होत अजिबात. जर याचा चार्ट बघितला, प्रॉपर लेवल पण आज मार्क करूनच देतो. ठीक आहे. तर आपली एंट्री कुठे राहील, एंट्री जर बघायला गेलं तर याचा हा जो आहे इथं आपली एंट्री राहील. ठीक आहे. आपलं जे टार्गेट आहे ते आपलं 11 पॉईंटचं धरून चालू. ठीक आहे. जवळपास इथपर्यंत. ठीक आहे. तर हे छोटंसं टार्गेट आपला स्टॉपलॉस जो आहे, जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याचा लोपर्यंत आता आपल्याला माहिती नाही, पण जवळपास याच्या हायपर्यंत आपण ठेवू. तर हा जो 11 पॉईंटचा मूव आहे याच्यामध्ये आपला प्रॉफिट किती निघेल, जरी एका लॉटवरती जरी ट्रेड केला तरी काही मिनटामध्ये 3 ते 3.5 हजार सहज येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग टेन्शन घ्यायची गरज नाही. कदाचित सकाळी सकाळी हा मूव देईन, दुपारी देईन, किंवा मार्केट क्लोज व्हायच्या वेळेस कधी पण देऊ शकतो. पण 3 ते 3.5 हजार आपले शुअर शॉट याच्यामध्ये बनणारच आहे. तर याच्यामधला दुसरा स्टॉक आहे, याच्यामध्ये पण आपण ऑप्शनच घेणार आहे कारण स्टॉकची प्राईस बरीच आहे आणि आपण एक चांगला याच्यामध्ये किती मोठं प्रॉफिट होतं ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. तर आधीचा जो लेवल आपण दिला होता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता, मला वाटतं की 10 तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर 1874 जर बघितलं तर तिथं हा आधीचा लेवल होता, तो रेजिस्टन्स ब्रेक करून गॅप अप ओपनिंगच दिली होती. ठीक आहे. तर याचा पुढचा लेवल बघूया. ह्या कॅन्डलचा जो आहे म्हणजे 1905 ते 1906 तिथं आपली एंट्री राहील आणि आपलं पहिलं टार्गेट म्हणजे ते 1943 आणि दुसरं टार्गेट 1969. ठीक आहे. तर जर ऑप्शनमध्ये बायन करताय तर पहिल्या टार्गेटवरतीच आपली एंट्री क्लोज केलेली कधी पण चांगली. ठीक आहे. तर किती पॉईंटचा मूव आहे तो एकदा बघतो आणि मग ऑप्शन चेंज करतो. तर हा जवळपास 40 पॉईंटचा मूव आहे. ठीक आहे. 37 पॉईंट ॲव्हरेज आपण 40 पॉईंटचा मूव धरून चालू. ट्रेंड लाईन थोडीशी वाकडी आली. तर हा जो ऑप्शन दिसतो म्हणजे 1880चा कॉल ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. सध्या 47 रुपयाला ट्रेड होतो आहे. ठीक आहे. याचा डेल्टा पण बघून घेऊ. डेल्टा जर बघितलं तर 0.06 आहे, म्हणजे काही वाईट नाही. आपला जवळपास 0.5 धरून चालू आपण जेव्हावरती जाईन तेव्हा, म्हणजे तो जो 37 पॉईंटचा मूव होता त्याच्यामधला आपल्याला कमीत कमी 18 पॉईंटचा मूव तरी कॅप्चर करता आला पाहिजे. ठीक आहे. इथं आता प्रॉपर एंट्री एक्झिट कुठं राहील ते बघूया. ठीक आहे. बजाज फिन्सर्वच्या 1860च्या ऑप्शनमध्ये, कॉल ऑप्शनमध्ये. तर हा जो आहे एक मिनट, हा जो आहे दिसतो इथं आपली राहील एंट्री. ठीक आहे. तर तो 37 पॉईंटचा मूव होता. तर इथं आपण 17 पॉईंट किंवा 18 पॉईंटचं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 17 पॉईंट जर का वरती मार्क केलं तर इथपर्यंत येईल साधारण. आणि जर लॉंग पोझिशन. ठीक आहे. इथं आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ. ठीक आहे. हा आपला 17 पॉईंटचा. ठीक आहे. 17 पॉईंटचा मूव राहील म्हणजे 19 पॉईंटचा मूव आहे हा. तर प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊ याच्यावरती. ठीक आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बजाज फिन्सरचा 1880चा कॉल ऑप्शन आहे. तर याच्या 500 क्वांटिटीचा एक लॉट आहे. ठीक आहे. तर जरी एक लॉट घेतला आपल्याला 23,700 रुपये लागणार आहे. ठीक आहे. आणि आपण जो मूव कॅप्चर करतो आहे इथं
23,700 लागणार आहे. 500 शेअर्सची एक लॉट होते. तर जो मूव आपण कॅप्चर करणार आहे तो जवळपास 19 पॉईंट्स आहे. ठीक आहे. तर इथं एका दिवसामध्ये 13,000 ते 13,500 सहज बनतात ते आपले, जरी एकाच लॉटने ट्रेड केला आपण तरी पण. ठीक आहे. तर एका दिवसाच्या मानाने फार मोठा प्रॉफिट आहे हा. ठीक आहे. तर याच्यावरती एक लक्ष ठेवा. पण हा स्टॉक उद्या ब्रेकआउट देईन किंवा परवा ब्रेकआउट देऊ शकतो. ठीक आहे. परवा तर देणार नाही. ठीक आहे. उद्या पण देणार नाही. सॉरी, सोमवारी. आज तर शुक्रवार झाला. सोमवारी एक याच्यामध्ये मूव बघू शकतो आपण. मार्केट कसं राहील ते याच्यासाठी बघावं लागणार. त्यासाठी सोमवारचा सकाळचा आपला व्हिडिओ मार्केट अपडेट्सवरती येणं तो बघा. तर आता ज्यांना ऑप्शनमध्ये ट्रेड नाही करायचं आहे तर इक्विटी मार्केटमधला हा शेअर बघूया. खूप छान शेअर आहे. फर्टिलायझर सेक्टरमधला शेअर आहे हा, फॅक्ट म्हणून. ठीक आहे. तर याच्या आधीचे पण एक ठीक आहे, जो ट्रेंड लाईन बघायला गेला इथला हा जो चॅनल बघायला गेला एक प्रॉपरली डाऊन ट्रेंडमध्ये होता. ठीक आहे. त्याच्यानंतर एक न्यूज आली की यांच्यावरती टॅक्स वगैरे हटवले गेले आणि इथेनॉल प्रोडक्शनच्या न्यूज आली. त्याच्यानंतर यांनी इथं बघू शकतो इथं ब्रेकआउट दिलेलं आहे आणि चांगलं वॉल्यूम्सने दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स भेटला, रिजेक्शन भेटलं. त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर प्रॉपर एका लाईनमध्ये रिजेक्शन भेटत चालले. पण एक गोष्ट जर ऑब्झर्व केली तर खाली रिजेक्शनच्या वेळेस इथं व्हॉल्यूम बघा 1 2 3 4, इथं रिजेक्शनच्या वेळेस व्हॉल्यूम कमी. तर बाकी आधीचे जर 3 बघितले तर रिजेक्शनच्या वेळेस व्हॉल्यूम बऱ्यापैकी होते. ठीक आहे. तर इथं जेव्हा हा ब्रेकआउट देणार आहे ग्रीन लाईनच्या 1020चं जे एंट्री पॉईंट राहील आपले आणि आपले टार्गेट इथं बऱ्यापैकी धरून चालू शकतात. तर ह्या हायचं जर विचार केला, पहिलं टार्गेट आपलं हे राहील आणि दुसरं टार्गेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच, कारण की हा स्टॉकने स्विंग ट्रेडिंगसाठी होतो. पुढच्या आठवड्याभरासाठी तुम्हाला होल्ड करावा लागू शकतो किंवा मग पुढच्या महिन्याभरासाठी तुम्ही होल्ड करू शकता. जर खूपच लाँग टर्मचं जर बघायला गेलं तर हा स्टॉक एक फार चांगला मोमेंटम देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. कारण फर्टिलायझर सेक्टर सध्या बूम होण्याची फार शक्यता आहे. ठीक आहे. तर शेवटी जाता सांगतो का हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी प्युअर तुम्ही तुमचं ॲनालिसिस करू शकता. जर तुम्हाला ॲनालिसिस करता येत नाही स्वतःचं तर यूट्यूबवरती रचना रानडे किंवा मग महेश पाटील सरांचे व्हिडिओ लेक्चर पण बघू शकता. खूप छान शिकवतात. अजून एक जर सांगायचं तर कोणत्याच प्रकारचे कोर्स बाय करणं योग्य ठरणार, कारण की सगळी जी इन्फॉर्मेशन आहे सगळीच यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे. तर धन्यवाद.